पाकिस्तानच्या बालाकोटवर एअर स्ट्राईक, पुलवामा हल्ल्याचा बदला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक, उरी हल्ल्याचा बदला. म्यानमारच्या हद्दीत घुसून लष्करी कारवाई, मणिपूर हल्ल्याचा बदला. हा आपला भारत आहे आणि हे कोणतं सरकार आहे? सर्वसामान्य भारतीयाला साहजिकच हे प्रश्न पडले असणार. कारण गेल्या अनेक वर्षात शांततेची कबुतरं उडवताना आम्हीही धडा शिकवू शकतो, आम्हीही बदला घेऊ शकतो, ही भावनाच तुमच्या आमच्यासारखे भारतीय विसरले होते. एवढा मोठा महासत्ता असलेला भारत देश चिमूटभर दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान समोर कचखाऊ भूमिका आजवर घेत होता. सर्वसामान्य भारतीयाचा आत्मसन्मान प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पायदळी कुस्करला जात होता. पण भारतीय जनता शहाणी झाली. लोकशाहीनं त्यांना संधी दिली आणि त्यांनी राजा बदलला. या नव्या राजानं महासत्ता म्हणजे काय याची ओळख केवळ भारतीयांनाच नाही तर भारताच्या शेजाऱ्यांनाही करून दिली. आजवर आमच्या राजधानीवर हल्ले झाले, आमच्या आर्थिक राजधानीवर हल्ले झाले, आमच्या मशिदींवर, आमच्या देवळांवर हल्ले झाले. पण यापूर्वीच्या सरकारनं काय केलं? केवळ निषेधाचे खलिते पाठवले. आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी विनंत्या केल्या. देशातल्या मोमबत्ती संप्रदायानं शांततेची गाणी गायली. सैन्याचे तर हातच बांधून ठेवले होते. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा करणाऱ्यांना या सरकारनं पाळलेल्या सोकॉल्ड बुद्धिवंतांच्या गँगनं युद्ध पिपासू म्हणून जाहीर करून टाकलं. भारत पाकिस्तानात सौहार्दाचे संबंध व्हावे असं म्हणत पंचतारांकित हॉटेलात बसून मैत्रीच्या जपमाळा ओढल्या. भारत मातेच्या सन्मानाला हात घालणाऱ्यांना यापूर्वीच्या भ्याड सरकारनं अभय दिलं होतं. पण जनता हुशार होती. त्यांनी सरकार बदललं. नवं सरकार येताच थांबलेल्या संरक्षण व्यवहारांना ताकद दिली गेली. नवी शस्त्रास्त्र, युद्धसामुग्री, विमानं यांना देशात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मेक इन इंडिया अंतर्गत देशात संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सरकारनं सैन्याचे बांधलेले हात मोकळे केले. देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मुभाही त्यांना दिली. युद्ध कधीही वाईटच, पण म्हणून देशाच्या सुरक्षा आणि सन्मानासोबत तडजोड केली जाऊ नये असं प्रत्येक भारतीयाचं मत आहे. आणि या सरकारनं भारतीयांच्या याच भावनेचा आदर केलाय. आज पहिल्यांदा देशाची ताकद काय हे शत्रूला कळलंय आणि यापुढे वाकड्या नजरेनं पाहण्याची ते हिम्मतही करणार नाही.